वसई विरार महानगरपालिकेवर आदिवासी एकता परिषदेचा धडक मोर्चा। लेखी आश्वासनांची पूर्तता न झाल्याने संतप्त आंदोलक आक्रमक मागण्या मान्य होईपर्यंत हटणार नाही। विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज आदिवासी एकता परिषद आणि भूमी सेना संघटनेच्या वतीने वसई विरार महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला। प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची अद्याप पूर्तता न झाल्याचा आरोप करत आंदोलकांनी महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलकांच्या म्हणण्यानुसार 30 ऑक्टोबर 2025 रोजी महापालिका प्रशासनासोबत जवळपास 3 तास चर्चा झाली होती। या बैठकीत विविध प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे तसेच मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते। मात्र अनेक महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। मोर्चामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव आणि भूमी सेना संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते। घोषणाबाजी करत आंदोलकांनी महापालिकेच्या मुख्य कार्यालयावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला। या आंदोलनावेळी आदिवासी एकता परिषदेचे अध्यक्ष दत्ता सांबर यांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली। त्यांनी सांगितले की 30 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या चर्चेत आमच्या मागण्या मान्य करून कामे तातडीने मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते। मात्र आजपर्यंत कोणतेही काम पूर्ण झालेले नाही। अधिकाऱ्यांकडून आमची फसवणूक करण्यात आली असून संबंधितावर कोणतीही कार्यवाही होत नाही। जोपर्यंत आयुक्त आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही हितून हलणार नाही। गरज पडली तर 8 दिवस आंदोलन स्थळी बसण्याचीही आमची तयारी आहे। आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की केवळ आश्वासनांवर समाधान मानले जाणार नाही। लेखी आदेश आणि प्रत्यक्ष काम सुरू झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले। दरम्यान या आंदोलनामुळे महापालिका परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। आता या आंदोलनावर वसई विरार महानगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेते आणि आंदोलकांच्या मागण्यांवर काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।